नीट असो, तलाठी भरती असो व एमपीएससी, भारतात पेपर फुटणं हा आता अपवाद राहिलेला नाही, तर तो एक नियम झालाय. का? कारण वन एक्झाम डिसाइड्स युअर लाईफ. एकच परीक्षा तुमचं आयुष्य ठरवते. आकडे ऐका, तुमचे डोळे उघडतील. नीट 2024 मध्ये 24 लाखाहून अधिक विद्यार्थी फक्त 1 लाखांच्या आसपास एमबीबीएसच्या सीट साठी लढत होते. म्हणजेच सक्सेस रेट फक्त 4% ते 5%. या जीव घेणं कॉम्पिटिशन मुळे काय होतं? एनसीआरबी म्हणजेच नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो यांच्या 2022 च्या रिपोर्ट नुसार भारतात दरवर्षी 13,000 पेक्षा जास्त विद्यार्थी स्वतःचे आयुष्य संपवतात. म्हणजेच रोज 35 विद्यार्थी. कोटा फॅक्टरी हे फक्त वेब सिरीजचं नाव नाहीये, ते आपल्या सिस्टीमचं काळ सत्य आहे. आता तुम्ही म्हणाल, एवढी कॉम्पिटिशन आहे तर आपले स्टुडंट्स रिसर्च अँड इनोव्हेशन R&D मध्ये भारी असतील? नाही, अजिबात नाही. वर्ल्ड बँकच्या डेटानुसार भारत आपल्या जीडीपीच्या फक्त 0.64% R&D वर खर्च करतो. आपल्याकडे इनोव्हेशन नाही तर रट्टा मार सिस्टीम आहे. मार्क मिळवा, इंजिनियर, डॉक्टर बना आणि परदेशात जाऊन नोकरी करा. आपल्या देशात डिपेंडन्सी ऑन वन एक्झाम इतकी आहे की रिसर्च करायला कुणाकडे वेळच नाही आणि फंडिंग तर त्याहूनही नाही.